तर मंत्री शंभूराज देसाईंनी कोयना नदीकाठच्या गावांना भेट दिली आहे। तसंच कोयना धरणाच्या पाणीसाठ्यातही पाहणी केली आहे। धरण व्यवस्थापकांकडून पाणी विसर्ग आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेतला। कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असली तरी नदीकाठच्या कोणत्याही गावाला धोका नाही। महसूल पोलीस प्रशासन सतर्क असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली। 15 ऑगस्टच्या आसपास 100 टीएमसी पर्यंत धरण भरतं। अंदाजे 15 ऑगस्ट पर्यंत हे धरण 100 टीएमसी पर्यंत जाईल नक्की। परंतु धरण व्यवस्थापनानं वॉटर लेवल पाण्याची पातळी मेंटेन करण्याच्या दृष्टीने आता डिस्चार्ज चालू केलेला आहे। साधारणतः 50-55 हजार क्युसेकचा जेवा धरणामध्ये आहे आणि 30-32 हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये केला जातोय। त्यामुळं विसर्ग जरी असला तरी येताना मी संपूर्ण नदीकडेची जी गाव आहेत त्यांची पाहणी करत आलेला आहे। साताऱ्यातील कोयना धरणाचा विसर्ग कमी केलेला आहे। सध्या धरणामध्ये 86.30 टीएमसी पाणीसाठा असून 38,387 क्युसेक्स पाण्याची आवक धरणात होती। तर पुण्यातील खडकवासला धरण 100% भरलं आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। खडकवासला धरणाचं विहंगम असं ड्रोन दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलंय। सचिन पोकळे यांनी हे ड्रोन दृश्य जे आहे ते कैद केलेलं आहे। तर सोलापूरमध्ये करमाळ्याच्या मांगी तलावामध्ये 22.24% जलसाठा उपलब्ध आहे। मागील वर्षीच्या तुलनेत पाणी पातळीमध्ये घट झाली। मांगी तलावाची एकूण साठवण क्षमता 1 टीएमसी इतकी असून या तलावाच्या लाभ क्षेत्रामध्ये 22 गावातील 3117 हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे।